सोलापूर जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी आहे बघा। सोलापूर जिल्ह्यामधल्या ग्रामस्थांनी जो निर्णय घेतला होता त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे की माळशिरसच्या मार्केटवाडी गावामध्ये आता जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। कारण आजपासून 5 डिसेंबर पर्यंत जमावबंदी लागलेली आहे। शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांना मार्केटवाडीत कमी मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळेच मार्केटवाडीत उद्या बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी केली। त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आता पाऊल उचलण्यात आलंय। जर आदेशाचा भंग करून मतदान प्रक्रिया राबवली तर सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांवर फौजदारी कारवाईचा इशारा प्रशासनाने दिलाय। गोळ्या झाडल्या तरी प्रक्रिया राबवणार असा निर्धार एकीकडे आता आमदार उत्तमराव जानकर यांनी व्यक्त केलेला आहे। जरी संचारबंदी लागू केली काय, लाठीचार्ज केला काय आणि बंदुकीने गोळ्या झाडल्या काय, या ठिकाणी ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी हजर असणार आहे। अनेक उमेदवार त्या ठिकाणी येणार आहेत आणि मतदानाची प्रक्रिया आताच या ठिकाणी गावाबरोबर चर्चा झाली। मतदानाची प्रक्रिया उद्या पार पडणार आहे। जरी भीतीचं वातावरण पसरवलं जात असेल तरी गावानं सुद्धा निर्णायक लढा लढायचं ठरवलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करायचंच हे गावाचं धोरण या ठिकाणी आताच्या बैठकीमध्ये ठरले।